नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी भन्नाट आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. प्रतिमा आत्या प्रताप काकांना विचारत असतात, अरे प्रताप, तुला आठवतं का, तन्वी लहान होती, अर्जुनने तिला खेळात नाही घेतलं तर अशीच रुसून अडगळीच्या रूममध्ये येऊन बसायची. प्रताप काकांना पण आठवतं. अगं हो, मला आठवतंय ना. तेव्हा अर्जुन पण सांगतो, हो मला पण आठवतंय, जेव्हा मी तन्वीला बॅट दिली नाही अशीच अडगळीच्या रूममध्ये येऊन बसली होती. सायली मनात विचार करते, तन्वी आणि माझ्यामध्ये एवढं साम्य कसं असेल, मला शोधायलाच हवं. प्रतिमा ते सांगतात, मला वाटतंय सायली, तुझ्या पोटी नक्की तन्वीच जन्माला येणार आहे. ही सगळी तशीच लक्षणं दिसत आहे. अस्मिता सांगते, आता सगळे रुसवे फुगवे गेले असतील तर बाहेर जायचं. पण सांगतो, बायको चल पटकन, धुळीने त्रास होईल तुला. तर कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघत असते. सगळ्या हसतात त्यांना. प्रतिमा आत्या बाहेर आल्यानंतर सगळ्यांना सांगतात, या सगळ्या गडबडीमध्ये तुम्हाला सांगायचंच राहिलं, सायली थोड्या दिवसासाठी तू माझ्याकडे येशील, हवं तर तुझं माहेर पण समज. सायली तर खूप खुश झालेली असते, पण अर्जुनला हे काही आवडत नाही. त्यांना काकूही सांगतात, हो सायली, आमचं बोलणं झालंय, तेव्हा काही दिवसासाठी तू जाऊ नये. अर्जुन म्हणतो, काही दिवस म्हणजे 1 दिवसासाठी ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नको. तेव्हा अस्मिताही सांगते, हे बघा, हा आत्तापासूनच सायलीला मिस करायला लागला. प्रताप काकाही सांगतात, अरे अर्जुन, 1 दिवसात काय होतं, येण्या जाण्यामध्येच दगदग होईल जास्त. तेव्हा जाऊ दे 8-15 दिवस. अर्जुन म्हणतो, 8-15 दिवस. अश्विन पण सांगत असतो, सायली वहिनीला चेंज मिळाला ना तर तिला बरं वाटेल. आणि सायली पण त्याला रिक्वेस्ट करत असते खुनून, मला जाऊ द्या म्हणून. तेव्हा अर्जुन पण तयार होतो. सायली सांगते, मला खूप आवडेल प्रतिमा आत्या, कसंही मी आल्यानंतर इथले पण येऊन जाऊन असतील ना, पण उद्या कोर्टात जावं लागेल. तर अर्जुन पण सांगतो, हो हो, मी सोडेल ना तुला. त्यानंतर प्रतिमा आत्या तयारी करण्यासाठी निघून जातात. सायली मनातच विचार करत असते, कदाचित त्या घरी राहून तन्वी आणि माझ्यामध्ये काय नातं आहे हे तरी लक्षात येईल माझ्या. त्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते. सर्वात आधी विटनेस बॉक्समध्ये सायलीला बोलवले जातं आणि सचिनने सायलीचा जो व्हिडिओ दाखवला होता तो व्हिडिओ परत दाखवण्याची परमिशन घेतात ते वकील. तो व्हिडिओ चालू होतो. त्यानंतर वकील म्हणतात, व्हिडिओमध्ये ज्या व्यक्ती त्या तुम्हीच आहेत. तेव्हा सायली हो सांगते, तुमच्या नंदीला खरंच तुम्ही असा सल्ला दिला. सायली परत हो म्हणते. डिवोर्स घेण्याचा सल्ला का दिला तुम्ही त्यांना, त्यांचा संसार मोडून तुम्हाला काय फायदा होणार आहे. सायली सांगते, माझ्या नंदेचा नवरा तिला वारंवार फसवत होता आणि अशा नवऱ्यापासून सुटका करून घेतलेलीच बरी. तेव्हा वकील सांगतात, तुमच्या नंदेच्या घटस्फोटाला तुम्हीच जबाबदार आहात असं तुम्हाला वाटत नाही का. तर कल्पना काकूंना टेन्शन आलेलं असतं. या अवस्थेमध्ये सायलीला काही त्रास नाही झाला म्हणजे मिळवलं. सायली सांगते, कबुली दिली, माफी मागितली, पण फसवणूक झाली हे सत्य उरतंच. आणि माफी मागण्याला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा ती चूक परत परत केली जात नाही. सचिन दीक्षित साक्षी शिकरेबरोबर वारंवार भेटत राहिला. एवढंच नाही तर साक्षी शिकरेचे वडील महिपत शिकरे यांना तुरुंगातनं सोडवण्यासाठी धडपडत राहिला. याचा अर्थ हाच होतो की अजून पण सचिन दीक्षितचा साक्षी शिकरेबरोबर संबंध आहे. तेव्हा ते वकील विचारतात, सचिन दीक्षित यांनी एखाद्या मुलीबरोबर मैत्री केली तर काय बिघडलं. तेव्हा सायली सांगते, हो ती फक्त मैत्री नव्हती, प्रेम प्रकरण होतं. एखाद्या स्त्रीसाठी तिचा नवरा सर्वस्व असतं आणि त्याच नवऱ्याने जर पाठीत सुरा खोपसला तर तिने काय करायचं. आणि कितीही त्रास झाला तरी सहन कर असं सांगणारं कुटुंब नाही आमचं. आणि अस्मिता माझी नणंद नाही तर मैत्रिणी. आणि एका मैत्रिणीला आधार देणं म्हणजे भडकवणं नाही, तर ठामपणे तिच्या मागे उभं राहणं असा अर्थ होतो. तर वकिलांची पण थोडी चलबिचल झालेली असते. सायलीला बसायला लावतात. त्यानंतर विटनेस बॉक्समध्ये अस्मिता येते आणि तिला वकील विचारतात, मी घटस्फोटाचा निर्णय घरच्यांच्या दबावाखाली घेताय. तेव्हा अस्मिता सांगते, अजिबात नाही, हा निर्णय मी स्वतः घेतला आहे. तेव्हा सचिन सतत साक्षी शिकरेकडे जात होता तेव्हाच मी ठरवलं होतं हे सहन करायचं नाही. तरी देखील माझ्या मनात असं आलं नाही की डिवोर्स घ्यायचा. पण चैतन्य माझ्या भावासारखा आहे आणि त्याचं आणि माझं अफेअर असण्याचा जेव्हा आरोप लावला तेव्हा मात्र माझा कडेलोट झाला. तेव्हाच मी ठरवलं आपल्याला हे लग्न नको आहे. नंतर वकील परत विचारतात, तुम्ही सासरी राहता की माहेरी. तेव्हा अस्मिता माहेरी सांगते. तर वकील म्हणतात, म्हणजे सुरुवातीचे काही दिवस सोडता तुम्ही नंतर तुमच्या माहेरीच राहिलात. सासू सासऱ्यांसाठी तुम्हाला काही करायचंच नव्हतं, त्यांना सांभाळायचं नव्हतं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं. याचा अर्थ असा होतो की नवऱ्याचे आईवडील तुमच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मुळात म्हणजे नवराच महत्त्वाचा नव्हता. ज्याची बायकोच त्याच्यावर प्रेम करत नाही तो अफेअर नाही करणार तर काय करणार. अस्मिता म्हणते, 1 मिनिट, मी जरी माहेरी राहत असले ना तरी सचिनच्या आई वडिलांबरोबर माझं नेहमी बोलणं असायचं.
मी त्यांना नेहमी जाऊन भेटायची आणि सचिनवर माझं प्रेम नाही हा आरोप मी अजिबात सहन करणार नाही, कारण सचिन सोडून मी दुसरं कोणावर कधीच प्रेम केलं नाही. तेव्हा वकील सांगतात, तुम्ही तर सचिन दीक्षित यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून आलात. तेव्हा अस्मिता विचारते, मी सचिनच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं? तेव्हा ते वकील रिसीट दाखवतात, तर त्या रिसीटवर पण अस्मिता दीक्षित म्हणून नाव असतं. तर अस्मिताही सांगते, हे खोटं आहे. सचिनच्या आई वडिलांना मी कित्येक दिवस झाली भेटलेच नाही आहे. मला जर हेच माहीत नाही आहे सचिनचे आई वडील कुठे आहेत, मला असं वाटलं त्यांच्या घरी असतील. तर वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याचा विषय येतच नाही. अरे अर्जुन, काहीतरी बोल ना. अर्जुन पण शांत असतो आणि मेसेज करून पाठवतो, आपल्या ठरल्यानुसार सगळ्या गोष्टी घडल्या आहे की नाही. तो मेसेज कदाचित चैतन्यालाच पाठवला असेल, कारण चैतन्य काही कोर्टामध्ये दिसत नाही. वकील परत दुसरा आरोप लावतात, तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यासाठी सायली सुभेदारांनी तुम्हाला सांगितलं. अस्मिता म्हणते, माझ्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणारी मुलगी मी नाही आहे. आणि आमच्या घरी येऊन बघा, सायली तिच्या सासू सासऱ्यांबरोबर कशी राहते ती, मग कळेल तुम्हाला. अरे अर्जुन, तू काही बोलत का नाही आहे? तेव्हा अर्जुन अस्मिताला शांत राहण्यासाठी सांगतो. परत चैतन्याला मेसेज पाठवतो, तू आणि सावंत लवकर पोचणार आहेत की नाही. सायलीच्या मनात चालू असतं, नेमकं हे करणार तरी काय, काही बोलत का नाही आहे. तर दुसरीकडे महिपत शिकरे अगदी बाबा बनून सगळ्यांना ज्ञान वाटत असतात. बरेच लोक त्यांच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आलेले असतात. महिपत बाबा की जय म्हणत घोषणा देत असतात तिथली माणसं. आणि त्यातला एक माणूस म्हणतो, महिपत बाबा, मी काही दिवसापासून जेलमध्ये होतो आणि या पापांपासून मला मुक्ती पाहिजे. तेव्हा मी ती मुक्ती कशी मिळवू. तर दुसरा माणूस सांगतो, मला दारू सोडायची, पण ही दारू माझं पाठच सोडत नाही. तर तुम्हीच सांगा काय करू. तर महिपत शिकरे काहीतरी हवेमध्ये इशारे करतात आणि ऐकण्याचं नाटक करतात. तर हे नाटक आहे की रिअल हे काही दिवसात कळेलच आपल्याला. नंतर म्हणतात, मी तुम्हाला काय मार्ग दाखवू, मी स्वतःच बहुगुणी बाबांच्या मार्गावर चालतोय. तुम्हाला जर माझ्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असेल तर तुमच्या मनातला अंधार काढून टाकावा लागेल. त्याच्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जाते. आतून स्वतःला शांत करावं लागेल, तेव्हा तुम्ही परमेश्वराजवळ पोचू शकाल. तर त्यातला माणूस म्हणतो, त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. महिपत शिकरे सांगतात, उठा, मन शांत करा, नाचा. असे गोल गोल फिरत असतात आणि सगळे माणसं टाळ्या वाजून नाचत असतात. आनंदी राहा, चांगला विचार करा, लोकांच्या हिताचा विचार करा. तर लोक लगेच महिपत बाबा की जय त्यांच्या घोषणा चालू होतात. तर वकील अस्मिताला विचारत राहतात, या सगळ्या गोष्टीचं कारणीभूत फक्त चैतन्य गडकरी आहे, तुमचं आणि चैतन्य गडकरीचं अफेअर आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मला आता हे ऐकवले जात नाही आहे, सचिनने तुम्हाला चुकीची माहिती सांगितली. वकील विचारतात, हे खोडून काढण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत. तेव्हा अस्मिता सांगते, बहीण भावाचं नातं सिद्ध करण्यासाठी आता पुराव्यांची गरज लागणार आहे का. त्यानंतर अर्जुनला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि वकील विचारतात, सचिन दीक्षित यांच्यावर पर्सनल राग काढताय म्हणून तुमच्या बहिणीला डिवोर्स घ्यायला भाग पाडलं. तेव्हा अर्जुन सांगतो, माझ्या बहिणीला डिवोर्स घ्यायला सांगितलेलं नाही, हा निर्णय तिचा स्वतःचा आहे. मी फक्त भाऊ म्हणून तिच्या मागे ठामपणे उभं राहणार. आणि तुमच्याकडे काय पुरावे की मी हा पर्सनल राग काढतोय. तेव्हा जज साहेब म्हणतात, याचा अर्थ तुम्ही एकमेकांवर केलेले आरोपांचा कुठलाही पुरावा नाही. वकिलांची परत चलबिचल झालेली असते. ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही जाऊ शकतात. तर जज साहेब अर्जुनला विचारतात, सचिन दीक्षित यांची उलट तपासणी करायची का. तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. तेव्हा सचिनचे वकील सांगतात, मला नाही वाटत अर्जुन सुभेदारांकडे बोलण्यासारखं काही असेल. मी कोर्टाकडे विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर घटस्फोटासाठी निर्णय द्यावा आणि पोडगीचा अर्ज फेटाळला जावा आणि घरच्यांच्या दबावाखाली येऊन माझ्या आशिलावर चिखलफेक केली म्हणून दंड आकारण्यात यावा. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रतिमा आत्यांनी सायलीकडे तन्वीच्या आवाजाची कॅसेट दिलेली असते आणि शुभम करोती म्हणताना जो आवाज ऐकते तर सायलीला वाटतं, मला असं का वाटतंय की हा आवाज माझाच आहे, हा माझा भ्रम आहे की वेगळं काही, कोण सांगेल मला. तर हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात कळेल कोर्टामध्ये काय होईल अजून ते. पुढचा भाग अगदी जबरदस्त असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.